नमस्कार बालमित्रांनो. गेल्या तासाला आपण पहिल्या वेलांटीविषयी माहिती मिळवली आणि आज आपण त्याच्या पुढची पायरी म्हणजेच दुसरी वेलांटी म्हणजेच दीर्घ वेलांटी याविषयी माहिती मिळवणार आहोत. म्हणजेच दीर्घ ई, ज्या ईचा उच्चार थोडासा लांबट होतो, थोडासा दीर्घ होतो, ते म्हणजे दुसरी वेलांटी ई. त्याची खूण अशी आहे, उभी रेघ आणि वरती अर्ध वर्तुळ. मात्र तुम्हाला या ठिकाणी फरक जाणवेल की आज आपण दुसरी वेलांटीचे जे शब्द पाहणार आहोत, वाक्य पाहणार आहोत, अक्षरं पाहणार आहोत, त्यामध्ये अक्षरानंतर दुसरी वेलांटी दिली जाते. पहिली वेलांटी अक्षरापूर्वी दिली जाते. म्हणजे दीर्घ वेलांटी ई, इकार. दुसरी वेलांटी ई म्हणजे ईश, ईशान, ईदगाह. त्यानंतर आपण जरा व्यंजन बघूया आणि व्यंजनाला दुसरी वेलांटी देऊया. पहा, दुसरी वेलांटी बालमित्रांनो अशी दिसते. बरोबर आहे की नाही? उभी रेघ आणि अर्ध वर्तुळ. आपण वेळेची मर्यादा असल्यामुळे हे जरा थोडंसं पटपट घेणार आहोत. कला दुसरी वेलांटी, कला दुसरी वेलांटी की. खला दुसरी वेलांटी खी. गला दुसरी वेलांटी गी. घला दुसरी वेलांटी घी. घला दुसरी वेलांटी घी. बरोबर आहे. पुढे चला दुसरी वेलांटी ची. चला दुसरी वेलांटी ची. छला दुसरी वेलांटी छी. जला दुसरी वेलांटी जी. झला दुसरी वेलांटी जी. झ नंतर कोणतं अक्षर येतं रे? झ नंतर ट. टला दुसरी वेलांटी टी. ठला दुसरी वेलांटी ठी. डला दुसरी वेलांटी डी. ढला दुसरी वेलांटी ढी. नला दुसरी वेलांटी नी. न पानाचा. तला दुसरी वेलांटी ती. थला दुसरी वेलांटी थी. दला दुसरी वेलांटी दी. धला दुसरी वेलांटी धी. नला दुसरी वेलांटी नी. यानंतर काय येईल अक्षर? प. पला दुसरी वेलांटी पी. फला दुसरी वेलांटी फी. बला दुसरी वेलांटी बी. भला दुसरी वेलांटी भी. मला दुसरी वेलांटी मी. यला दुसरी वेलांटी यी. रला दुसरी वेलांटी री. लला वेलांटी ली. वला वेलांटी वी. यानंतर कोणतं व्यंजन आहे? यानंतर आहे क्ष क्ष क्षत्रियाचा. क्ष क्ष शहामृगाचा, क्षत्रियाचा नाही. श श शहामृगाचा. शी. एखादी घाणेरडी वस्तू दिसल्यानंतर आपण काय म्हणतो? शी. त्यानंतर हा आहे श श षटकोणाचा. सी. शी. सी.
सी, ही, ही, ळी, ळी, हा आहे क्ष क्ष क्षत्रियाचा. क्षी आणि शेवटचं व्यंजन आहे नी. ज्ञ ज्ञानेश्वरांचा. ज्ञ ज्ञानेश्वरांचा नी. आलं लक्षात. आता आपलं क ते ज्ञ वेलांटी लावून व्यंजन झाली आणि त्याचे उच्चार देखील आपण पाहिले. की, खी, घी, घी, टी, ठी, डी, ढी, नी, पी, फी, बी, भी, मी. त्यानंतर ई, री, ली, वी, शी, शी, सी, ही, ळी, क्षी, नी. बरोबर आहे. आता आपण काही शब्दांचा अभ्यास करूया. शब्द जरा पटपट म्हणायचे बरं का, कारण चला. दुसरी वेलांटी की. कीड, कीटक, शाबासकी. खी, खीळ, खालील, पालखीत. गी, गीता, गीताई, गीत रामायण, गीत रामायण. घी, घरी, घीवर, घिसडघाई. ची, चीण, चीक, भाजी चीर. छी, छीचे काही मला शब्द सापडले नाही. जी, जीभ, जाहीर, जीवन मान. झी, झीज, झील, झाडा झडती. टी, टीच, टीपका, टीप टीप. ठी, ठीक, कठीण, नदी काठी. डी, डीप, वडील, मडिलगे. मडिलगे हे एका गावाचं नाव आहे. त्यानंतर पुढे बघूया. ढी, ढीग, ढिगारा, ढगाखाली. नी, पाणी, नाचणी, आकाशवाणी. ती, तीस, तीनदा, तीर कमान. थी, साथी, सारथी, साथीदार. दी, धीर, दीपक, दीपमाळ. धी, धीट, धीर, ताकदीन, कालावधी. नी, नीट, नीरस, निरागस. पी, पीठ, पिसारा, पीक पाणी. फी, फीत, फीट, काफीर. बी, बीड, बिळात, बाजीराव. भी, भीक, भीड, भीतीदायक. मी, मीरा, मीन, मीठ भाकर. ई, गाई, पायी, विजयी. री, रीळ, रिवाज, रीत भात. ली, लीन, लीप, लीलावती. वी, वीज, वीरता, ठराविक. क्षी, क्षीर, शीतल, शीलवान. सी, सीमा, सीन, सीताफळ. ही, हीन, हिरक, विहिरीवर. ळी, काळी, माळीन, डहाळीवर. क्षी, क्षीर, क्षितिजा, साक्षीदार. ज्ञी, राज्ञी, विराज्ञी. आता इकाराची वाक्य बघूया, म्हणजे दुसऱ्या वेलांटीवर आधारित वाक्य. इकाराची वाक्य. 1. हिरकणी गडावर चढली. पूर्णविराम दिलाय की नाही, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा. 2. दीपक तीर मार. 3.
आजी पाणी आण. 4. माझी परीक्षा झाली. 5. शिलाला खीर वाढ. 6. गणपतीची आरती झाली. 7. मीना धरण बघ. 8. ताई साखर खिरीत टाका. 9. मीरा वीणा वाजव. 10. आई लवकर चकली कर. 11. डहाळीवर चिमणी बसली. 12. बाबा ताईला हिरवी साडी आणा. बालमित्रांनो, असाच तुम्ही घरी भरपूर सराव करायचा आहे. त्यामुळं तुम्हाला दुसरी वेलांटी चांगल्या प्रकारे समजेल. आज आपण दुसऱ्या वेलांटीवर आधारित व्यंजनं पाहिली. दुसऱ्या वेलांटीचे काही शब्द पाहिले. दुसऱ्या वेलांटीचे आपण वाक्य पाहिली. म्हणजेच दुसरी वेलांटी आता या ठिकाणी शिकवून संपलेली आहे. मग बालमित्रांनो, तुम्ही याचा भरपूर सराव करा. दुसऱ्या वेलांटीचे भरपूर शब्द लिहायचे आणि अंकलिपी असू दे, इतर कोणतीही पुस्तकं असू दे, त्यातले वेगवेगळे शब्द सतत वाचत राहायचे, लिहित राहायचे. म्हणजेच आपल्याला भाषा लवकर वाचता आणि लिहिता येईल. मला वाटतंय की तुम्हाला चांगलं समजलं असेल. दीर्घ वेलांटी चांगली समजली असेल. या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ लेक्चरच्या वेळी. तोपर्यंत बाय बाय.